जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून जामनेर शहरात घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर झालेल्या परिणामांमुळे देशभरात गॅस वितरणावर ताण निर्माण झाला असून त्याचे पडसाद आता जामनेरमध्ये देखील उमटताना दिसत आहे। सध्या जामनेर शहरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे। अनेक ठिकाणी नागरिक सकाळपासूनच गोडाऊन समोर गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे। मात्र शहरातील गॅस गोडाऊन बंद असल्याने नागरिकांची अडचण अधिकच वाढली आहे। या तुटवड्यामुळे गृहिणींना स्वयंपाकासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। या संदर्भात गॅस एजन्सीच्या संचालकांनी माध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। नमस्कार, मी सुशीला भारत गॅस वितरक। आपली भारत गॅसची एजन्सी आहे। सुमारे 10 वर्षापासून आपण ग्राहकांना सेवा देत आहोत। तर माझं ग्राहकांना एकच विनंती आहे की या युद्धजन्य परिस्थितीत कोणीही पॅनिक होऊ नका, सिलेंडरसाठी गर्दी करू नका। सिलेंडर आपल्याकडे मुबलक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहे। तसेच रोज सिलेंडरचा पुरवठासुद्धा कंपनीकडून वेळेवर होत आहे। तरी ग्राहक जे आहेत खेड्यागावात खूप गर्दी करत आहेत। एक परवाच आमच्या एका माणसाला सुद्धा तोरणा या गावी मारहाण झाली, कारण की ग्राहकांची KYC नव्हती आणि कंपनी आणि भारत सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत की ज्याही ग्राहकाचे KYC बाकी आहेत त्यांना सिलेंडर देऊ नये। आमच्याकडून जे आम्ही मॅन्युअल बुकिंग करू शकत होतो आजपर्यंत ग्राहकांचे, ते सुद्धा कंपनीने ब्लॉक केलेले आहेत। KYC असेल तरच आमच्याकडून ग्राहकांचे सिलेंडर बुक होत आहेत। तरी माझे सुमारे 20,000 ॲक्टिव्ह कस्टमर आहेत। त्याच्यापैकी 16,000 लोकांचे KYC पूर्ण झालेले आहेत। 4,000 KYC पेंडिंग आहे। म्हणून मी त्या 4,000 लोकांना आवाहन करतो की तुम्ही लवकरात लवकर आपले गॅस कनेक्शन KYC करून घेणे। तुम्ही गॅस एजन्सीवर येऊन KYC करू शकतात। फक्त 2 सेकंदात तुमची KYC होते। किंवा तुम्हाला पर्यायसुद्धा आहेत की आपण जो सिलेंडर वितरण करणारा आपल्याकडे मनुष्य येतो त्याच्याकडे सुद्धा आपण KYC करू शकतात। किंवा आपण हॅलो BPCL ॲप डाउनलोड करायचं आहे। त्या हॅलो BPCL ॲपने आपण स्वतः गॅसधारक असाल तर आपण घरबसल्या आपण KYC करू शकतो। तरी सगळ्या ग्राहकांना आव्हान आहे की त्यांनी KYC करून घ्यायचे आहेत। तसेच सिलेंडर जे घेताना सिलेंडर मोबाईलचे वरून बुकिंग करून सिलेंडर घ्यावे किंवा ऑनलाईन पेमेंटने सिलेंडर घ्यावे। आता काही लोकांना बुकिंग करताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत, हे आम्ही मान्य करतो। तरी ग्राहकांना आपल्याकडे जी गॅसची गाडी येते त्याच्यावरून तुम्हाला पुस्तक त्याला देणे बंधनकारक आहे। पुस्तकावर तुम्ही एंट्री करून घ्यायची आहे। पुस्तकावर 925 रुपये सिलेंडरची आजचा भाव आहे। पुस्तक ग्राहकाला त्याच्याकडून एंट्री करून घ्यायची आहे आणि सिलेंडर तुम्हाला तो बुक करून OTP तुमच्याकडून घेईल। डिलेवरी कोड म्हणतात त्याला आम्ही, तो कोड तुमच्याकडून घेईल, बुकिंगचा कोड घेईल आणि तुम्हाला सिलेंडर मिळेल। ग्राहकांना सिलेंडर देण्यात किंवा पुरवठ्यात कोणती अडचण नाही। फक्त ग्राहकांनी सहकार्य करावे, मारामारी करू नये, गर्दी करू नये, वाद टाळावा, कारण की आमचे माणसं आहेत तेही सुद्धा मनुष्य आहेत, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी। नमस्कार, मी अभिषेक पाटील, समर्थ गॅस एजन्सी जामनेरचा संचालक। सध्या आमच्याकडे लोकांच्या ज्या बुकिंग्स येत आहेत त्यानुसार आमच्याकडे आज 4 दिवसाची 4 किंवा 5व्या दिवशी आम्ही लोकांना सिलेंडर देऊ शकतो अशी आमची परिस्थिती झालेली आहे। मला आपल्या माध्यमातून जनतेला एकच आव्हान करायचं आहे की मध्यंतरीच्या काळात जेव्हा फ्री मार्केटसारखं होतं तेव्हा लोक इथे यायचे किंवा लोक गाडीवरनं इमिजिएटली सिलेंडर घेऊन घ्यायचे। परंतु आता ती पद्धत अशी झालेली आहे की तुम्हाला सदर सिलेंडर पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईनच बुकिंग करावी लागणार आहे। मोबाईल याच्यामध्ये भारत पेट्रोलियमचं तुम्ही ॲप वापरू शकता। मग तुमचा रजिस्टर्ड नंबरवरनं मिस कॉल देऊ शकता रजिस्टर्ड नंबरवर याला, किंवा तिथून पेमेंट्स करू शकता सगळ्या गोष्टी। तर माझं जनतेला एकच आव्हान राहणार आहे की आपण पहिले मागची जी पद्धत होती ती पद्धत न वापरता आता ऑनलाईनची पद्धत वापरावी। ते सगळं केल्यानंतर तो जो तुम्हाला डिलेवरी कोड येईल तो डिलेवरी कोड देण्यात तुम्हाला डिलेवरी बॉय येईल त्याला डिलेवरी कोड द्यावा, त्याच्यानंतरच आपल्याला सिलेंडर मिळतील। इथं आता आम्हाला जे बघण्यात येतं आहे
काही लोकांचे आता आम्ही बिलं शेड्यूल केलेले आहेत की जे आज आम्हाला गाडी येईल म्हणजे ते उद्या लोकांच्या घरापर्यंत जातील। लोकांना माझी एकच बोलणं आहे की जे तुम्हाला मेसेजेस समजा आले असतील की शेड्यूल झाले, ते शेड्यूल झाले म्हणजे ते तुम्हाला उद्या घरी येणार आहे, त्याच्यासाठी शेड्यूल केलेले आहेत ते। तर लोकांनी त्याच्यासाठी पॅनिक होऊ नये। लोक ते चौकशी करायला सुद्धा जनता डायरेक्टली ऑफिसला येते, इथे अकारणास्तव खूप गर्दी होऊन जाते। त्याच्यामुळे येथील जे कामं आहेत नवीन कंपनीने लावलेले आहेत, ते कामं ते जनतेला उत्तर देण्यातच वेळ चालला जातो। ते कामं कंपनीचे सांगितलेले करता येत नसल्या कारणाने ते लेट होत चाललं आहे। माझ्या जनतेला एकच आव्हान आहे, सर्वांना सिलेंडर मिळणार आहे, सिलेंडरचा साठा पण आहे। फक्त ज्या काही टेक्निकल नवीन इश्यूज आहेत ते आमचे सगळे सॉल्व्ह झालेले आहेत। आज सगळे 100% सॉल्व्ह होऊन जाणार आहेत। उद्यापासून सर्व डिलेवरी, सर्व सिलेंडर्स जनतेला जामनेर शहरातील समर्थ गॅसच्या ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होईल। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।